तुफान पाऊस, लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो, 4 धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर. पुढच्या 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट. रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर, इशारा पातळी ओलांडली. खेडच्या मार्केटमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात. कुंडमळा पूल दुर्घटनेत 4घांचा मृत्यू, ड्रोनमध्ये सर्च ऑपरेशन पुन्हा सुरू. इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शोधकार्यात अडथळा. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळीचं पीक अक्षरशः जमीनदोस्त. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. लखनौ विमानतळावर मोठा अपघात टळला. हज यात्रेकरूंनी भरलेल्या विमानाच्या चाकातून उडाल्या ठिणग्या आणि धूर. सर्व प्रवासी सुखरूप. दौंड ते पुणे दरम्यान धावणाऱ्या शटल रेल्वेला आग. इंजिनापासून 3ऱ्या डब्यात घडली दुर्घटना. प्रवाशांमध्ये घबराट. विदर्भ वगळता राज्यातल्या शाळा आजपासून सुरू. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत. विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाचणार. आजपासून थेट शाळेत मिळणार एसटी पास. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय. आणि पालखी सोहळ्यावेळी दिवे घाटातील डोंगरावर चढण्यास बंदी. दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे प्रशासनाचा निर्णय.